विद्यार्थी मित्रांनो, तर डेली पेपर ॲनालिसिसमध्ये आज 23 डिसेंबर रोजी एक न्यूज आलेली आहे. ते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेत दौरा आणि तिथल्या भेटी आणि तिची सविस्तर माहिती आज आलेली आहे. तर भारत आणि कुवेत या सामरिक भागीदारीबाबत सविस्तर मुद्दे आपण याच्यात डिस्कस करणार आहे. सामरिक भागीदारीचा निर्णय. भारत आणि कुवेत त्यांच्या द्विपक्षीय संबंधांना अधिक वृद्धांगिक करून सामरिक भागीदारी स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबेर अल साहब यांच्यात रविवारी झालेल्या विस्तृत चर्चानंतर हा निर्णय घेण्यात आला. तर हे होती सामरिक भागीदारीचा निर्णय या भेटीतनी झाला. त्याच्यानंतर सहकार्य वाढवण्यासाठी क्षेत्र. आता एकमेकांचं परराष्ट्र राष्ट्र आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये जे आहे ते सहकार्य वाढवण्यासाठी एक आहे माहिती तंत्रज्ञान. या क्षेत्रातील नव्या संध्यांनी चालना देण्यासाठी सहकार्य वाढवले जाईल. दुसरा आहे औषध निर्माण. भारताच्या औषध निर्माण तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन कुवेत सोबत औषध पुरवठा आणि संशोधनही वाढवणार आहे. म्हणजे औषध निर्माण या खात्यातनी पण आपल्या भारतातनी आता खूप जास्त इन्व्हेस्ट होणार आहे. तर आपल्यासाठी खूप चांगली संधी, रोजगारांची संधी बी उपलब्ध होणार आहे. फिनटेक. डिजिटल आर्थिक व्यवहार आणि फिनटेक इनोव्हेशन परस्पर सहकार्य वाढवण्यात भर देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा. दोन्ही देशांच्या पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान देणारे सहमती दर्शवली. आणि सुरक्षा. राष्ट्रीय आणि सीमा सुरक्षा विषयक क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्याचा निश्चय घेतला. त्याच्यानंतर एक चांगली घडामोड जी झाली आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट जे झालं या गोष्टीतनी, की पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्कार कुवेतचा सगळ्यात सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. कुवेतचा अमीर शेख मशाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हे सर्वोच्च पुरस्काराचं नाव आहे. द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. बायन पॅलेसमध्ये झालेल्या समारंभात हा सन्मान देण्यात आला. आता याच्यातनी दोन गोष्टी लक्षात ठेवण्यालायक आहे. एक आहे कुवेतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, त्याचं नाव द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर, आणि हे कोणी दिला तर आमिर शेख मशाल अल कबीर अल साहब अल जाबेर असं त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर भारत कुवेत संबंध वृद्धिंगित करण्यासाठी मोदींच्या योगदानाची प्रशंसा बी करण्यात आली. आणि हे कुठे झाले? बायन पॅलेसमध्ये. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर दहशतवादी विरोधी सहकार्य करण्याचा असा निर्णय झालेला आहे. भारत आणि कुवेतने सर्व प्रकारच्या दहशतवाद्यांचा तीव्र निषेध केला. सीमापार दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी आणि दहशतविरोधी यंत्रणांना परस्पर सहकार्य वाढवणार सहमती झाली. त्याच्यानंतर भारतीय समुदायासाठी पंतप्रधान मोदींची कृतज्ञता. कुवेतमध्ये 10 लाख भारतीय चांगल्या जीवनशैलीत जगत आहे आणि रोजगारांची संधी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे आभार देखील मानले. कुवेतमधील भारतीयांना द्विपक्षीय संबंध आणि अजून मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्यानंतर द्विपक्षीय. आता आपण दोन राष्ट्रांमध्ये आर्थिक संबंध कसे आहे ते बघण्यात. पहिले तर व्यापारामध्ये 2023-24 मध्ये भारत आणि कुवेतमध्ये द्विपक्षीय व्यापार जवळपास $90 अब्जापर्यंत पोहोचला आहे. आणि तेल पुरवठामध्ये कुवेत हा भारताचा 6व्या क्रमांकाचा तेल पुरवठा आहे. कुवेत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा करतो. तर त्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे की 6व्या क्रमांकावर, हा क्रमांक लक्षात ठेवा की 6व्या क्रमांकावर कुवेत आपल्याला तेल पुरवठा करतो. निर्यातमध्ये भारताची कुवेतला निर्यात $2 अब्ज इतकी आहे. आणि गुंतवणूक. कुवेतने भारतातील विविध क्षेत्रांमध्ये $10 अब्ज एवढी गुंतवणूक केली आहे. आणि पुढील उद्दिष्टे व अपेक्षा. दोन्ही नेत्यांमध्ये भारत कुवेत संबंधांना आर्थिक उंचीवर नेण्यासाठी विविध मार्ग शोधण्यावर भर दिला. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासित केले की भागीदारीमुळे आगामी काळात दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ आणि आर्थिक व सांस्कृतिक सहकार्य बी वाढेल. त्याच्यानंतर या भेटीचा निष्कर्ष असा होता की द्विपक्षीय संबंध एक महत्त्वाचा मुलाचा दगड आहे आणि दोन्ही देशांच्या आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षा सहकार्याला याबाबतून बळ मिळेल. म्हणून ही भेट होती. या भेटीमुळे भारत आणि कुवेत यांच्या संबंधामध्ये खूप अजून जास्त चांगले संबंध होतील आणि गुंतवणूक देखील वाढेल आणि रोजगार देखील उपलब्ध होईल. अशा
या भेटीची एक हे होती, म्हणजे इम्पॉर्टन्स होता. तर आपण बघितले आहेत या कुवेत भेटीचे दौऱ्याचे सर्व पॉईंट्स इम्पॉर्टंट ज्यावर प्रश्न येऊ शकतात. तर अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.